व्यावहारिक मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात येत्या 17 ऑगस्टनंतर कारवाई अटळ असल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। आतापर्यंत 1 लाखाहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं मराठीचं प्रशिक्षण पूर्ण झाल्याचा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे। सध्या वांद्रे पूर्वच्या इथे आहे आणि या सगळ्या रिक्षा इथे लागलेल्या आहे, रिक्षाची लाईन आहे आणि हे सगळे रिक्षा चालक इथे आहे। मराठी येते नाही भाई, नाही शिकलाच नाही। नहीं। तुम्हाला सरकारने 3 महिन्याचा अल्टिमेटम दिला होता तरी तुम्ही शिकलेला नाही का? म्हणजे भाई अभी अपने को इतना है नहीं, अपने पर पूरी जिम्मेदारी है। तो अभी मैं घर में कमाने वाला अकेला ही हूँ, बराबर। घर में कमाने वाला अकेला हूँ, मेरा एक बच्चा है, मेरी औरत है, बाकी और कोई नहीं है मेरा आगे पीछे कमाने वाला। अभी हमारे को ये जरिया है रिक्शा चलाने का। अभी बाकी हम पढ़े लिखे भी नहीं है, पढ़े लिखे होते तो हम इतना ऑफिस लाइन में या कहीं पर भी जॉब कर सकते थे, पर हमारे पास कोई ऑप्शन ही नहीं है। घरातल्या जबाबदारींमुळे तुम्हाला तिथे जाता आलं नाही, पण मराठी बोलतो ते कळतं? नहीं नहीं नहीं। मग आता इथून पुढे सरकारने कारवाई करणार असं सांगितलंय, तुमचं लायसन्स सस्पेंड होऊ शकतं किंवा तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते, मग तेव्हा तुम्ही काय करणार? क्या करेंगे, सरकार के आगे अपन थोड़ी ना आगे जा सकते उसके बाद। 3 महिने झालेले आहेत, तुम्ही किती शिकलात हे मला जाणून घ्यायचंय। 5 अशी वाक्य बोला जी तुम्ही दररोज तुम्हाला वापरायची किंवा तुम्ही वापरता। अभी ये इतना की मतलब होता है कुठे जायचं बसाना। एक वाक्य। हाँ तो कसाला जायचं तुम्हाला शेअरिंग मध्ये डायरेक्ट जायचे, मीटरवरती जायचे, कसाला जायचे, सांगा तुम्ही। 2 वाक्य झाली। हाँ तो अगर शेअरिंग मध्ये जायचे तर तुम्हाला ना थांबावं लागले और मीटरवरती लवकर जायचे। इथे काही टॅक्सी चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न। काका 15 तारीख शेवटची होती, 15 तारीख संपलेली शेवटची मराठी शिकण्यासाठी। मराठी शिकलात का? हो सर, प्रशिक्षण केंद्रात जात होतात, काय 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 शिकलात तुम्ही तिथे? मैं ड्राइविंग मध्ये सब समझ लिए। हाँ, इजवी कड़ी, दावी कड़े, सरल जा, ब्रिजच्या खालून जा, ब्रिजच्या ऊपर जा, के तुम्ही एअरपोर्ट जातो किती समय लागणार? तुम्ही शिकलात का मराठी? निवांत बसले? बाबा मी नाही नाही शिकलात? नाही शिकलो मी। का नाही शिकलात? नाही, त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या। अरे बाबा नाही येत मला, समझता हूँ, सब समझ लेता हूँ, लेकिन बोलने को नहीं जमता। किती वर्ष तुम्ही मुंबईत आहात? अरे हमको 50 बरस हो गया बम्बई में यार, जब तक आप पैदा नहीं हुए होंगे तब तक। नाही, मी तर 50 वर्षाचा नाही। 50 बरस झाले मला। बरोबर। मग 50 वर्ष तुम्ही इथे टॅक्सी किती वर्ष चालवता मुंबईत? 40 वर्षाचे। 40 वर्ष। मग 40 वर्षात तुम्हाला महाराष्ट्राची, मुंबईची मराठी भाषा आली नाही? सगळे समजते बाबा, सगळे बोलायला का नाही? बोलायला काय नाही। प्रॉब्लेम? काय जरूरत नाही झाली, जरूरत नाही? बोलायला जरूरत अजून तक काय जरूरत झाले नाही। का मराठी शिकलात का? हाँ? मराठी शिकलात का? अभी नहीं, अभी फार्म गए थे आने वाले, फार्म लेने की। मराठी येते का? नाही अजून? का? नया 3 महिने दिले होते सरकारने। सरकार ने 3 महीना दिया, स्कूल में जाएगा फार्म नहीं मिलता है, क्या करिए? फॉर्म नहीं मिलता, फार्म नहीं मिलता। गर्दी उधर सिखाते उधर क्लास में। गर्दी क्या बंद, आज इधर एक हफ्ते सिखाओ कर बाद वहाँ से बंद, कितना एक हफ्ते वहाँ सिखाओ वहाँ बंद, हर जगह बंद कर दे रहे हैं। मराठी शिकलात का? अभी नहीं, का? अभी मराठी नहीं शिकला। फिर अभी रद्द होईल तुमचं परमिट। नहीं रद्द काय को होएगा, अभी सीख रहा हूँ ना स्कूल में। प्रताप सरनाईक मंत्री आहे, प्रताप सरनाईक मंत्री आहेत, माहितीत का? परिवहन। त्यांनी सांगितलं जर 15 तारीख शेवटची आहे, 3 महिने दिले होते, 17 तारखेपासून कारवाई करणार, परमिट रद्द, मराठी नाही आलं पूरी बम्बई से रिक्शा ही हटा देना चाहिए। हटवून दिलं पाहिजे। हाँ पूरा हटा देना चाहिए, रिक्शा टैक्सी कुल को हटा देना चाहिए। अच्छा, मग तुम्ही काय करणार? तुम्ही काय करणार? मैं सीख रहा हूँ। शिकताय? हाँ मग हटवण्याची भाषा? हाँ? मुंबईतल्या मराठी माणूस रिक्षा चालवू शकत नाही असं तुम्हाला वाटतं? आणखी काही जण इथे दिसत आहेत, त्यांना विचारा। काका काय भाई, मराठी येतं? येतो ना मला, मराठी येतो, काय पाहिजे बोलो, सांगा मला। क्लासेस ते प्रशिक्षण केंद्र होतं 3 महिने। मी गेले नाही आता, तुम्ही नाही गेले? जाणार. तुम्हाला आधीपासून येते की
इथून आहे. मग तुम्ही मराठी कोणाकडून शिकलात? मराठी आता माझ्या घर इथून आहे. हा शिकलात कोणाकडून मराठी? मराठी शिकून नाही, प्रवाशांकडून शिकलात, ऐकून की स्वतः शिकलात? स्वतः शिकलो. स्वतः शिकलात. मराठी येतं तुम्हाला? मराठी येतो, भरपूर येतो. फोन लावून द्या एकदा. जय 10-12 भाषा येतो मला. अरे हा, टेन्शन नाही आहे. टेन्शन नाही. पंजाबी, हिंदी, भोजपुरी, भैया भाषा, मराठी, गुजराती सगळे भाषा नॉलेज आहे. मराठी येते येतो, भरपूर येतो. तर तुम्हाला मराठी येते. बाकीच्यांनी बोलायला पाहिजे का नाही मग? पाहिजे, बोलून पाहिजे 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 पाहिजे. तर काही जण म्हटले आम्हाला नाही बोलायचं, आम्हाला गरज नाही. नाही नाही नाही, असं नाही बोलणार. काही जण पाहिजे, म्हटले. मराठी पाहिजे. मराठी शिकलात? हा, मला मराठी येतो. नमस्कार, मी महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षण केंद्रात गेलेला नाही. आता नाही, आता मी फॉर्म घेतलो नाही. मग फॉर्म संपले झाले, आता मिळणार तेव्हा जाणार. हे बघा, इकडे घ्या, इकडे मराठीवाला. सर्व इकडे. बोला. मराठी. हा, शिकलो ना. पहिला ते बोल, तू कुठला अध्यक्ष आहे? हा. कुठल्या युनियनचा अध्यक्ष आहे? मुंबई ऑटो रिक्शा टॅक्सीमेन्स युनियन शशांकराव साहेब हमारे अध्यक्ष. मराठीत अध्यक्ष. बोल, मराठीत बोल. हा. म्हटलं मराठी शिकला. नाही नाही, शिकलो. हा, शिकला. काय काय शिकवलं त्या क्लासमध्ये तुम्हाला? प्रवासी येतो तो काय बोलणार तुम्ही? हा, हो या बसा. प्रवासी अगर सांगतो की माझे पुढे एका व्यक्तीला घ्यायचं, तिकडे थांबा, तो थांबायचं. प्रवासी कलिनाला जायचे, तो तिकडे आपण बोलायचं, काय बोलणार की आपण पोहोचलो. नाही जाणार तो सीएनजी कमी आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी पुरेशी नाही, या मला जेवायला घरी जायचे आहे, बरं. असं बोलायचं. हा, तुम्ही शिकलात का मराठी? नाही, मी अजून शिकलो नाही. अरे, मराठीत आहे वा. मग तुमचं काय मत आहे या सगळ्यांबद्दल? पुढे या, पुढे या, पुढे या, पुढे या. तुमचं काय मत आहे? आपलं काय मत नाही, शिकले तर चांगलेच आहेत. तुम्ही शिकवता का? ना आम्ही कशा सोबत राहतात का? यांना शिकवलं मग आमच्यावर भारी पडतील. मग कसं काय? मग कसं काय, आली मराठी मग झाले आपल्यावर भारी पडणार नंतर. मग ह्यांनी जायला पाहिजे असं मत आहे. जायचं ना, हाय तिथं ते बरोबर आहेत. पण मराठी शिकवली पाहिजे ना, उद्मान वाढला. नाही नाही नाही, ते मराठी शिकवलं मग आपल्याला भारी पडतील उद्या. शिकलात मराठी? हो साहब, परीक्षा दिली? दिल्ली. किती मार्क पडले? हाँ? किती मार्क पडले? मार्क नहीं समझाया. मार्क नाही समजले. नहीं. पोरं शाळेत जातात? हाँ? पोरं शाळेत जातात? साले ना. हाँ. जातात. हाँ. त्यांना किती मार्क पडतात? मार्क प्रमाणपत्र मिळतं, निकालपत्र मिळतं? नहीं मिलता अभी. नाही मिळत. मग पोरं पास कशी होतात? अभी मिलने को ऑनलाइन आएगा, मैसेज आएगा. मग त्याच्यावर काय असतं? हाँ? त्याच्यावर काय लिहिलेलं असतं? पास नापास? पास दिला. तुम्ही काय पास की नापास? पास. पास झाला. हा. मग किती टक्के पडले? टक्केवारी नाही माहिती. नहीं. 15 तारीख शेवट आहे. आता त्यांनाच विचारा जेवढे ते आहेत म्हणतात त्यांना आता शिकतायत. आता शिकतात. मी बोललो ना, मी मराठीचे, माझे मित्र नाही भाऊ, आपण महाराष्ट्रात राहतो. हे मित्र ना आपले, मग कसं काय मित्र करणार? त्यांना घरी पाठवायचे. तुमचा विचार काय, ते मत काय बोला. आमचं मत काय, मराठी प्रत्येक मराठी माणसाने व्यवसाय विचारतो तू, करावा. ठीक आहे, तुझं मत काय ते पहिलं बोल. प्रत्येक मराठी माणसाला मराठी आली पाहिजे. मराठी माणूस नसला तरी मराठी मित्रा, प्रत्येक मराठी माणसाला मराठी यायला पाहिजे, ठीक आहे. ते प्रत्येकाला. अरे प्रत्येकाला मराठी येतच, मराठी माणसाला. काय बोलतो, तुझं मत काय ते पहिलं बोल. मी सांगितलं ना, प्रत्येकाला नाही, तुझं मत काय, त्यांना इथे प्रत्येकाला. ठेवायचं का नाही ठेवायचं? मराठी नसेल तर नाही ठेवायचं. मराठी येत नसेल तर कसं नाही ठेवणार ते बोल. नाही ठेवायचं. का पण ठेवायचं? कसं नाही ठेवणार? महाराष्ट्रात राहायचं तर मराठी यायला पाहिजे. कंपल्सरी आहे. कंपल्सरी है. 3 महीना हो गया, 15 तारीख लास्ट है. 17 तारीख से कार्रवाई होगी, परमिट रद्द होगा. है, लेकिन दिमाग पर चढ़ नहीं रहा है. चढ़ नहीं रहा. सही बात पड़ है. उम्र नहीं है ना हम लोग का. उम्र नहीं है, उम्र नहीं है सीखने का, पढ़ने का उम्र है. आप बताओ जरा. तो सीखना चाहिए. सीखते हैं लेकिन दिमाग पर सीखते हैं, थोड़ा याद रहता है फिर भूल जाता है. शिकलो. किती दिवस गेला क्लासला? 4 दिवस 4 दिवस. हो. काय शनिवार रविवार की? हा. शनिवार. काय काय शिकवलं? कुठे यायचे, किती भाडे, किती वेळ लागेल, हे तुझं नाव काय. हो तुम्हाला मराठी येतं आता? हो. तुम्ही आता मुंबईत बिंदास व्यवसाय करू शकता. ओके. काही टेन्शन नाही. काय टेन्शन नाही. बाकीच्यांनी शिकलं पाहिजे. हो हो शिकतो, सगळ्यांनी शिकलं पाहिजे. सगळे शिकतो.